यस, पोलादपूर संघाने टॉस जिंकलेला आहे. स्ट्राइक एंडला असेल ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमच्या वतीने. स्ट्राइक एंडवर विनीत, नॉन स्ट्राइक एंडवर राजा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर. पहिला चेंडू, पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल आहे. बॉलच्या पाठीमागे खेळाडू पोहोचलेत. पहिल्याच बॉलवरती संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. ड्राईव्ह केला, एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने धावफलक. पुढे अगदी हळूवार गतीने सिंगल. अभिनय सर, असं वाटलं होतं गॅप मध्ये चेंडू कदाचित फरार होईल, परंतु दिशा ठीक होती, पण तो टायमिंग कुठेतरी कमी होतं. जे एलिव्हेशन हवं होतं ते मिळालं नाहीये. चेंडू देखील पकडला गेला, आपला पूर्णपणे छोर बदलला गेला. एक धाव काढली गेली. सेमीफायनलचा श्रीगणेश झाला गेला आणि स्ट्राईकवर पहिल्यांदाच राजा. गोलंदाज अमर बामरस निघतायत दुसरा चेंडू घेऊन. राजा ऑन दी स्ट्राईक, ड्राईव्ह केलाय, ताकद वापरली होती. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा ऑन ड्राईव्ह. या ठिकाणी सिंगल, दोघांची धाव. हरणाची गतई शेपळही पाहायला मिळाली आणि या ठिकाणी सिंगल कंप्लीट. 2 बॉल 2 धाबा धावफलकावरती बिनबाद. सर मिळवलेला फिल्डर होता. जर थ्रो मध्ये जर पॉवर एक्स्ट्रा जर दिसली असती तर कदाचित बॅट्समनचा खेळ राजाचा पहिल्याच चेंडूवर खल्लास झाला असता, परंतु थोडासा एक्स्ट्रा त्या ठिकाणी थ्रोची गरज होती, ती मिळाली नाहीये. पॉवर जनरेट थ्रो मध्ये झाली नाही. एक धाव निघाली गेली आणि दोन्ही बॅटर्सने आता आपले हात खोलायला सुरुवात केली. बॅटमधून धावा आले. तिसरा चेंडू स्ट्राईकवर. विनीत तयार. हो, बॉलला थोडासा इथे पाहायला गेले तर कटर बॉलचा वापर केलाय अमर बामरसच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती वेग दाखवला आणि या बॉलवरती चेंज ऑफ द पेस. क्रिकेट बदललंय आणि क्रिकेटमध्ये बदललेल्या बॉलनुसार इथे गतीमध्येही बदल पाहायला मिळाला. बोटांची जादू. पुन्हा एकदा सर पेस मध्ये बीट केलं जातंय. या अगोदरचा चेंडू ऑफ ब्रेक होता, स्लो चेंडू होता, परंतु त्यानंतर चौथा चेंडू देखील पेस मध्ये बॅट्समन पासून बाहेर काढला जातोय. याला म्हणतात प्रॉपर गोलंदाजी. पेस असून फायदा नाहीये सर, व्हेरिएशन फार महत्वाचं आहे आणि त्याबरोबर लाईन लेंथ. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, कॅचची संधी आहे. खेळाडू बॉलच्या खाली आहे, कॅच ड्रॉप. हो 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 हो, इथे कॅच ड्रॉप झालाय आणि बघता क्षणी 2 धाबा कंप्लीट झाल्यात. दारू सोडा, पान सोडा, तंबाखू सोडा, नशा सोडा, पण कॅच मध्ये क्रिकेट मधले कॅच नका सोडू. कॅच सोडला इथे, काय नका सोडू. दारू सोडू नका, पान सोडा, तंबाखू सोडा, सर्व सोडा, पण क्रिकेट मधले कॅच नका सोडू. या ठिकाणी आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं 4 धाबा कंप्लीट केल्यात. सर ज्या प्रकारे मगरमच्छचे हात असतात ना, त्याप्रमाणे दोन्ही हात जोडले होते. कॅच ड्रॉप झाली गेली. चेतन सर यांना विनंती की प्लीज आपण या ठिकाणी या. थँक्यू. येतोय बॅट मधून चौकार. ज्याची कॅच तुम्ही सोडलीत तो तुम्हाला कसा सोडेल. हॅलो हॅलो हॅलो. 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. 1 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि धावा धावफलकावरती आहे ते म्हणजेच तब्बल 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. थँक्यू. ओके. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. मॅच मोठी आहे. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ मालक निलेशजी कोळसकर यांचा मालकी हक्क असलेला संघ असेल. समोर असेल शंभू 11 दावली अर्थात विकास जाधव यांचा मालकी हक्क संघ. सर 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 डॉट बॉल, 1 कॅच, अगदी लॉलीपॉप कॅच सुटल्यानंतर चौकार ठोकल्यानंतर धावसंख्या 8 वर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 2 मध्ये आणखीन एक महत्वपूर्ण या स्पर्धेमधील गोलंदाज ज्याने खूप प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये गोलंदाजीमध्ये, तो तेजस कोकरे गोलंदाजी मार्कमध्ये. षटक क्रमांक 2, उंचपुरा खेळाडू राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मैदानाच्या आतमध्ये आणि समोर राजा घाडगे स्ट्रायकर इंडा पाहायला मिळेल. पहिला बॉल, प्रचंड वेग. हो, इथे खरा बॉल. क्षेत्ररक्षक, विकेट कीपर बीट, फिल्डर बीट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा 4 चौकार. सर यॉर्कर बॅट्समॅनला मारायचा होता,
गोलंदाजने कीपरला यॉर्कर मारलाय. खराब गोलंदाजी. बीमर बोनस म्हटलं तरी चालेल. खरं तर दोन्ही डोळे मिटले होते यष्टीरक्षक कॅप्टन यांनी देखील. त्यांना वाटलं कदाचित पायाला चेंडू लागेल, परंतु नशीब खराब. धावसंख्या 4 ने 5 ने माफ करा पुढे सरकते 13 वर. आत्ता चांगली धावसंख्या मानली जाईल. पहिली वॉर्निंग जरूर मिळालेली आहे. दुसरा बीमर टाकला तर गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू, या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. पहिला खरा बॉल आलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, प्री हिट आहे. इथे कॅच मिळणार नाहीये. जरूर एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पोहोचेल 14 धावा, एक गडी बिनबाद. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर याला म्हणतात नशीब खराब. कॅच पकडली, नशीब खराब, नो बॉल, फ्री हिट आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते 14 वर. कॅच सोडली होती विनीतची. आता तो विनीत पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. कॅच सोडल्यानंतर पहिल्या चेंडूवर चौकार. यस, एक ऍक्टिव्हा बाईकची चाबी हरवलेली आहे. त्याला मागे बॉलचं एक लाकडाचं ठोकळा असलेलं किचन आहे. जर ती कोणाला सापडली तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्या खेळाडूला मुंबईला जायचं आहे, दूरवरती जायचं आहे. जर कोणाला ती चावी भेटली तर त्वरित अर्जंट कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पोहोचायचं आहे. निश्चित जर चावी सापडली तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. महत्वाचं आहे, कारण खूप लांब त्यांना देखील जायचंय. चावी कोणाला दिसली असेल, सापडली असेल तर प्लीज कळवा. अजिंक्य बेलोसे या खेळाडूच्या बाईकची चावी हरवलेली आहे. कुणाला मिळाली तर प्लीज लगेच आणून द्या. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पोहोचेल, ते म्हणजेच 15 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. खरं तर किरण सर खूप चांगल्या पद्धतीने खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शांत संयम आतापर्यंत दाखवलेला आहे. दोन्ही बॅटर मोठ्या फटक्यासाठी एक बॅटर जातोय, दुसरा बॅटर संघयामाने बॅटिंग करतोय. 15 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर निश्चित कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक हा अत्यंत महत्वाचा आहे. सेमीफायनल आहे, फायनल मध्ये धडक मारावी लागेल तर कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख फटका. जस्ट मिड ऑफला क्लिक करायचं होतं, त्याच्या वरून डोक्यावरून चेंडू देखील जातोय. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅटर्सचं चालू आहे. मोठे फटके खेळले जात आहेत, परंतु अजूनपर्यंत टायमिंग प्रॉपर नाहीये. धावसंख्या 10 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 17. सेमीफायनल 1 ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर वर्सेस शंभू 11 धावली. 5वा बॉल, स्ट्रायकर एंडला राजा. हो, इथे कमी गतीने टाकलेला बॉल. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न केलाय बॅटरने आणि बॅटर एप्रिल फूल झालाय या ठिकाणी आणि सिंगल मिळाली आहे. गोलंदाजाचं कौतुक असेल, तेजसचा आपल्या हाईटचा अगदी वापर देखील केला जात आहे. नेहमी असं बघितलं जातं सर की ज्यावेळेस बॅट्समन किंवा बॉलरची हाईट असते ना सर, तर एक्स्ट्रा बाउन्स देखील त्यांना हाईटचा प्राप्त होते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी एक्स्ट्रा अनऑफर्ड बाउन्स होता आणि पूर्णपणे फलंदाज देखील बीट होता. धावसंख्या 18 वर. 5 बॉलचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत. आता दुसऱ्या षटकातील अर्थातच पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक आणि या 2च्या षटकातील हा शेवटचा महत्वाचा बॉल. उजव्या डावक्याचा हाताचा खेळाडू. अगदी पाहायला गेलं तर या ठिकाणी लाऊड अपील जरूर झालाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर आपण जर पाहिलं 2 षटकांचा खेळ संपला आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. एकही आतापर्यंत धक्का नाहीये. महत्वाची जमेची बाजू ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघासाठी काय असेल तर सलामीला आलेले दोन्ही बॅटर्स अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभे आहेत, जिथे संयम दाखवतायत. त्यांना माहिती आहे कधी अटॅक करायचा आहे, कधी संयम दाखवायचा आहे. आतापर्यंत त्यांनी संयम दाखवला या मॅच मध्ये. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहताय SSD स्पोर्ट्स अर्थातच स्ट्रेंथ, स्पीड आणि डिसिप्लिन. 6 टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहतोय SSDचे बॉल, SSDचे बॅट्स, त्यानंतर आपण ब्रँडेड टी शर्ट सुद्धा अलीकडच्या काळामध्ये पाहतोय. अगदी भरपूर सारे संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीमचा हा ब्रँड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्यांना माहिती होतं यूट्यूब वाहिनीमध्ये आपलं काम तर दर्जेदार आहे, पण आपल्याला स्पोर्ट्स वेअर्समध्ये सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील. बॅट्समध्ये सुद्धा आपल्याला जावं लागेल, बॉल्समध्ये सुद्धा आपल्याला पदार्पण करावं लागेल. आणि या वर्षीच्या हंगामध्ये स्ट्रेंथ, स्पीड अँड डिसिप्लिन SSD स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा त्या
संपूर्ण साहित्याची त्यांनी आता उपलब्ध करून दिली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 सतीश. फटका चांगला आहे, पूल केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. लाजवाब प्रयत्न, त्याला माहिती नव्हतं की तो आतमध्ये. प्रयत्न चांगला केला त्याने आणि त्या ठिकाणी झेल घेतला होता. तो झेल आतमध्ये ढकलण्याच्या प्रयत्नामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड, कंट्रोल कुठेतरी हात बाहेर गेलाय आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय. निश्चित प्रयत्न खूप चांगला होता, कॅच देखील चांगली होती, परंतु त्यांना वाटलं की त्याच्या आत ढकलावं लागेल, मी बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय. थोडंसं फंबल, त्यानंतर येस 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 जीवदान मिळाल्यानंतर बॅट्समन राजा कसा तुम्हाला सोडेल. येतोय बॅट मधून उत्तुंग षटकार. धावसंख्या 6. येस सर. अन्नाचा कण, आनंदाचा क्षण मिळालेला कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो आणि या ठिकाणी जीवनदानाचा फायदा घेतला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी समोरच्या बाजूला शॉर्ट पूल करत असताना बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मान्यवरांना मानवंदना देणारा फलंदाज राजाच्या बॅटमधून हा ब्रँडेड सिक्सर. निश्चित धावसंख्या आता आकार घेते असं म्हटलं तरी चालेल. खराब चेंडू. येस, इंटरनॅशनल क्रिकेट रूल नंबर 22. आमचे अंपायर्स, मुख्य अंपायरचा देखील इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. जीवदान विनीतला मिळालं होतं, त्यानंतर जीवदान राजाला देखील मिळालंय आणि जीवदान मिळाल्यानंतर दोन्ही बॅटर्स आता आक्रमक भूमीमध्ये येत आहेत आणि अटॅकिंग मोडमध्ये ऍक्टिव्ह होत आहेत. धावसंख्या 27. तिसरा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे, त्या ठिकाणी फिल्डर कडून झाली आहे चूक आणि या ठिकाणी क्रिकेट असो किंवा आयुष्य, चुकीला माफी नाहीये आणि बॉल थांबत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. येस, थोडासा लेग साइडवर मोठा प्रहार खेळायचा होता, परंतु सर लोअर एज बॅटची देखील लागले. गॅप मध्ये चेंडू देखील जातोय, फाईन लेगला जातोय आणि मिळतोय नशिबाचा चौकार. 31 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांचा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार सेमीफायनलचा सामना. फटका 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 पाहावं लागेल. टायमिंग प्रॉपर, बॉल वरती केलाय ताकदीचा भरपूर वापर. बॉल करतोय मैदानाच्या बाहेर, हवाई सफर, सिक्सर. काय ताकद होती ना सर. फटका खेळल्यानंतर नजाकत देखील बघायला मिळाली आणि काय ताकदीचा वापर केला जातोय. लॉंग ऑनच्या वरून सरळ सीमारेषा पार आणि ज्या ताकदीने फटका खेळलाय, बॅटरला जीवदान देणं महागात पडेल. सलामीचे दोन्ही बॅटर्सला जीवदान म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. एक फटका आपण कॉर्नरच्या दिशेने बघितला आणि दुसरा चेंडूवर येतोय. येस, लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रेट फॉरवर्ड ताकदीचा वार केला जातोय. षटकार. 37 धावा. आणखीन एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सतीश बॉलच्या खाली, कोणतीही चूक करत नाहीये. लाजवाब कॅच आणि पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटल्यानंतर 2 सिक्सर आले आणि त्यानंतरच्या बॉलवरती हा झेल. स्क्रीनवरती पहा, ज्योती एंटरप्राइजेस टीम साठी 10 बॉल 270च्या स्ट्राईक रेटने राजा गाडगे धावा बनवत असताना तंबूच्या आश्रयाला. निश्चित जे काम करायचं होतं ते काम करून गेलेलं सर. जो इम्पॅक्ट करायचा होता तो इम्पॅक्ट निश्चित स्वरूपात आपल्या संघासाठी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल बॅटर्स राजाचं. जीवदान मिळाल्यानंतर देखील सर आपण बऱ्याचदा बॅटर्स फेल होताना बघितलेत, पण राजा ती चुकी करत नाही. संधी मिळाली त्याचं सोनं करूनच गेलाय. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, संघमालक निलेशजी कोळसकर, समोर असेल शंभू 11 धावली संघाचे संघ मालक विकास जाधव. या 2 संघ मालकामध्ये होणारी मोठी मॅच, तगडी मॅच, वाघ सिंहाची लढत. कोण बनणार वाघ, कोण बनणार सिंह. जंगल आणि या जंगलाचा राजा एकच आहे आणि या क्रिकेटच्या मैदानाचा राजा कोण बनणार हे आपल्याला पाहायचं आहे. आज 4 वाघ आणि 4 सिंहाच्या दरम्यानची लढाई आहे. कराड आहे, पोलादपूर आहे, धावली आहे आणि त्यानंतर वाई हा संघ सुद्धा आहे. या 4 मधून 2 पुढे कोण जाणार आणि 2 या स्पर्धेचा निरोप घेणार हे आपल्याला पाहायचं आहे. 37 धावा धावपलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. फटका सुंदर, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहिलं गेलं तर फटक्यामध्ये आहे दम. धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये, मॅक्झिमम सिक्सर. येस,
अशोक दादा सपकाळ अगदी लॉंग ऑफच्या तिथेच उभे आहेत. त्यांच्या डोक्याच्या वरून ते सलामी देणारा फटका म्हटलं तरी चालेल. येतोय षटकार. धावसंख्या 43 वर विनीतच्या बॅट मधून वार येतोय फटका. धावसंख्या 6. यस, मोठा फटका. जिसका खाली नहीं जाता है वार उसका नाम है अजिंक्य पवार. क्रिकेटमध्ये पवारांची पावर राहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवारांची पावर राहिली आहे. क्रिकेटमध्ये किरण पवार, भावेश पवार, अक्षय पवार आणि राजकारणामध्ये सर्वांनाच माहिती आहे. आणि या मैदानावरती अजिंक्य पवार म्हणजे पवारांची पावर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पवार पॉवर. यस, बॅट मधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार. उत्तुंग षटकार. ताकदीचा वापर. स्लॉट मध्ये चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये भिरकावून दिलाय. येस, बॉल पोचवा. मॅच बॉल आला तर मॅच बॉलनं आपण करूया सुरुवात. नाही तर षटक क्रमांक 4 आमचे निहाल ग्रुप चॅम्पियन ट्रॉफीचे कमिशनर प्रकाशजी माने यांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल. कमिशनर खऱ्या अर्थानं आणि खजिनदार ही प्रामाणिक संपूर्ण पदवी त्यांच्याकडे दिली गेली. आणि कमिशनर ही पदवी यासाठी कारण की संपूर्ण कारभार आहे तो त्यांच्या हातामध्ये, संपूर्ण जबाबदारी त्यांच्या हातामध्ये. सो त्यांचाही उल्लेख मी करेल आणि संपूर्ण निहाल ग्रुप आमच्या जी कमिटी आहे त्या सर्वांचं मी पुन्हा आभार व्यक्त करेल. थँक्यू. जाऊया मॅचकडे. येस, थँक्यू. 43 धावा आतापर्यंत आलेत. अतिशय महागडं षटक. 25 धावांचं मागचं षटक होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर यस दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधून धावा आलेत. परंतु विनीत सपकाळला थोडंसं ॲग्रेशन दाखवावं लागेल कारण आज चेंडू खेळलेत आणि 8 धावा केलेत. तर अजिंक्य आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार. अविनाश सर काय म्हणाल? 3 षटके झालेली आहेत. 43 आलेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता हवेचा जोर पूर्ण कमी आहे. अंधारात बॅटिंग किती मागत पडेल? 43 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात झाली आहे. जरूर एक विकेट आली आहे पण दोन्ही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायला सुरुवात झाली आहे. नितीन गोलंदाजी मार्कमध्ये. पहिला बॉल. लाईन थोडीशी खराब. पंचांचा इशारा या ठिकाणी. वाईट बॉल. अवांतर धावा मिळतात या ठिकाणी आणि 44 वरती धावफलक. पहिलाच बॉल वाईड आला. पुन्हा गोलंदाज तयार. हो, सुंदर अप्रतिम डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं तर डॉट डिलिव्हरी. क्रिकेटमध्ये किरण सर आपण नेहमीच पाहिलंय डावकुरे हाताचे खेळाडू, डावकुरे हाताचे फलंदाज, डावकुरे हाताच्या गोलंदाजावरती हाबी ठरतात पण या ठिकाणी गोलंदाज यशस्वी झालाय. पहिलाच बॉल डॉट. निश्चित फटका फसलाय की काय? बिलकुल नाही. बॅनर्सला दस्तक देखील देतोय. बॅट मधून येतोय. कॅच सोडली होती. अगदी सोपा झेल होता. त्यानंतर विनीत थांबायला तयार नाहीये. दुसऱ्या चेंडूवर येतोय खणखणीत वार. 10-6 धावा आतापर्यंत बॅट मधून आलेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. पहिल्या सेमीफायनल मध्ये अर्धशतक पूर्ण झालंय. ज्योती एंटरप्राइजेस टीम 20 चेंडू आतापर्यंत खेळलेत. प्रॉपर 50 धावा पूर्ण झालेत. तिसरा बॉल ऑन साइड आडव्या बॅटने. 2 खेळाडूंच्या मध्ये गॅप आहे मोठा. नाही धावांचा तोटा. आणखीन एक 4 रन. चौकार. येस, विनीतच्या बॅट मधून आता धावा यायला सुरुवात झाली. त्याची बॅट देखील आता बोलायला लागले. आणि सर टेनिस क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेट, लेफ्ट हँडेड फलंदाजाचे शॉट निश्चित स्वरूपात देखणेच वाटतात सर. युवराज सिंग असेल, ॲडम गिलक्रिस्ट असतील, आपले सौरभ दादा गांगुली असतील. खरंच खूप जबरदस्त बॅटिंग बघायला खूप आवडते ज्यावेळेस लेफ्ट हँड फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके येतात. 54 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. चौथा बॉल खोला टाकलाय. ब्लॉक होल मध्ये ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर फंबल झालाय. पहिली वेगाने घेतली आहे आणि त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. मी विनंती करेल आमच्या निहाल चॅम्पियन ट्रॉफीच्या खजिनदार कमिशनर प्रकाशजी माने सर, आपण जर कुठे असाल तर आपण जरूर संपर्क साधावा. कमिशनर प्रकाशजी माने सर, निहाल चॅम्पियन ट्रॉफी, मी विनंती करेल आपण जरूर VIP व्यासपीठाशी संपर्क साधावा. थँक्यू सो मच. आमचे अंपायर्स SP11 संघातून खेळणारे लारा अर्थात रवी चेंदवनकर सर हे देखील लेफ्ट हँड फलंदाजच आहेत. काय म्हणाल? उजव्या हाताचा खेळाडू स्ट्रायकर इनला गोलंदाजी मार्कवरती. निखिल वांगडे 4 बॉल त्यांनी टाकलेत. 12 धावा आतापर्यंत खर्च केलेला पाहायला मिळतात. 55 ला 1. चौथा बॉल. 5वा बॉल टाकण्यासाठी तयार.
हो हो समोर, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, शिवछत्रपतींचा छावा, मिळतील मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. काय षटकार मारलाय भावा. निश्चित सर, कारण बॅटिंग का चांगली मी त्याचं कारण देईल सर. कॅप्टनने सांगितलं होतं की आमचा संघ दिवसभर आज खेळत होता, त्यानंतर ते गावाला गेले, गावाला क्रिकेट खेळलं, तिथून निघाले, मॅचच्या जस्ट 1 तास अगोदर इथे सर्व खूप लांबचा प्रवास करून आलेत, त्यानंतर अशा प्रकारची बॅटिंग, हॅट्स ऑफ. आणखीन एक चांगला फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावतायत, पण क्रिकेटमध्ये उलट्या दिशेला धावणं आणि त्यानंतर झेल घेणं क्रिकेटमध्ये सोपं नाहीये. प्रयत्न केलाय, तिसरी धाव आणि 3 धावा कंप्लीट झालेत. काय धावलेत. निश्चित जजमेंट कॅचचं पूर्णपणे चुकलंय सर. कॅच झाली पाहिजे होती. मी म्हणत नाही की कॅच तुम्ही पकडू नका, पण त्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. हाताला चेंडू लागायला हवा होता. त्यानंतर आपण लेझी क्रिकेट देखील बघितली, 2 धावा हव्या होत्या. तिथे अतिरिक्त तिसरी धाव देखील विनीत आणि अजिंक्य पूर्ण करतोय. अजिंक्यने फक्त 3च चेंडू खेळलेत, वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय. 12 चेंडू 19. विनीत सपकाळ 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64 वर 1 गडी बाद. पूर्णपणे बेस स्ट्रॉंग करून गेलेत राजा, आणि त्याच्यावर तुमच्या भाषेमध्ये कळस चढवण्याचं काम केलं जातंय अजिंक्य आणि विनीतच्या माध्यमातून. अभिराज सर काय म्हणाल या बिल्डिंग बद्दल, या इनिंग बद्दल. अजूनही शेवटचे षटक शिल्लक आहे. दोन्ही बॅटर अजूनही जोखीम पत्करत नाहीयेत. जी संघाची जबाबदारी आली त्या जबाबदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत करतायत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि म्हणतात ना, अटक मटक चवळी चटक कोण टाकणार मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती टीम आपण जर पाहिलं, शंभू 11 धावली टीमसाठी. कोण टाकणार हे महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. हाणामारीचं षटक आहे, तुडापावडीचं षटक आहे, टार्गेट सेट करणारं षटक आहे. आता कोणता गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे तेही पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 मध्ये 64 धावा धावपलकावरती आहेत. पहिला बॉल आता आपल्याला पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाज या ठिकाणी वापरला गेला. आदित्य गोलंदाजी मार्कवरती आहेत. छोटा खेळाडू आहे, पण आपण पाहायला गेलं तर महत्वाच्या इम्पॉर्टंट षटकामध्ये त्याला 5 रन संघ नायकाच्या माध्यमातून या मॅच मध्ये केलं गेलंय. आदित्यचा पहिला बॉल समोर अजिंक्य पवार. हो, इथे संधी होती त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली आहे वेगाने. आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 65. ना हरना जरूरी है ना थकना जरूरी है, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जिंदगी बस एक खेल है उसे खेलना जरूरी है. 65 धावा धावपलकावरती. येस, 5 चेंडू शिल्लक. थोडंसं अजिंक्य ज्या प्रकारे फटका खेळला त्यानंतर स्वतःवर नाराज दिसला. टायमिंग बॅटमधून प्रॉपर नाही आलं आणि फलंदाज देखील नाराज होतोय. स्ट्राईकवर येतोय लेफ्ट हँड फलंदाज विनीत. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन गोलंदाजी आणि फिल्डिंगसाठी एक डोकेदुखी म्हटलं तरी चालेल. प्रत्येक 1 धावेनंतर फिल्डिंग बदलावी लागते आणि फार डोकेदुखी म्हटलं तरी चालेल. वीक सेक्शन 500ची गोळी खा, डोकेदुखी कमी करा. स्ट्राईकवर विनीत 12 चेंडू 19. वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. बॅटमधून षटकार चौकार देखील आलेत. 5 चेंडू शिल्लक. आदित्य निघतोय. हो, आणखी एक लाजवाब स्ट्रोक. अगदी पाहावं लागेल या ठिकाणी धावा किती मिळत आहेत. आणि यस, पंचांचा इशारा या ठिकाणी मिळतोय. 4 रन्स. दोन्ही बॅटर्स षटकाराची अपील करतात. पंचांचा इशारा चौकार देखील आलाय आणि कौतुक असेल बॅटर विनीतचं. काय भन्नाट बॅटिंग मध्ये येतोय. जीवदान मिळालं त्यानंतर मागे सरून देखील वळून देखील बघत नाहीये आणि बॅटमधून येत आहेत देखणे फटके म्हटलं तरी चालेल. 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 69. 69. द लॉस ऑफ 1. कमी गतीने बॉल टाकला या ठिकाणी. अजिंक्य पवार इंटरेस्टेड आहे स्ट्रायकर साठी आणि यस, इथे सॅक्रिफाईस केली आहे स्वतःची विकेट. आणि चला नेक्स्ट दोन्ही टीम टॉससाठी या. एका बाजूला कराड फायटर्स आणि त्यांना 2 हात करेल एनडी अँड पेशवाई Y11. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या लगेच. कराड फायटर्स आणि त्यांना 2 हात करेल एनडी अँड पेशवाई Y11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचंय. मंचावरती सन्माननीय पाहुण्याच्या शुभस्थळी ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. बिग फाईट.
बिग ब्लास्ट. नेक्स्ट मॅच देखील पॉवर हाऊस मॅच म्हटलं तरी चालेल. दोन्ही संघाकडे मजबूत बॅटर्स आहेत, दोन्ही संघाकडे मजबूत गोलंदाज आहेत आणि मोठी सेमी फायनल देखील रंगताना दिसेल. कराड वर्सेस वाईव. माफ करा, खरंच मोठी मॅच आहे सर. सतीदादा सनस एका बाजूला, तर राजू कंक एका बाजूला, कराडचा डॉन एका बाजूला, तर विशाल दादा एका बाजूला. खरंच मोठी बॅट, बिग फाईट. काय फटकेबाजी सर. या अगोदर बॅटर विनीतनं षटकार ठोकला होता. डॉट आल्यानंतर अजिंक्य स्वतः पुढे निघाले. सॅक्रिफाईस विनीतचं बघायला मिळालं. त्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी खांद्यावर आणि विनीतने आपली विकेट का सॅक्रिफाईस केली तो दर्शवणारा फटका. व्हॉट अ शॉट. बॅटमधून अजिंक्यच्या ट्रेडमार्क फटका. इतकं सोपं नाहीये सर ऑफ स्टंपच्या वाईड लाईन पासून घसटून मारणं, ते पण लॉंग ऑफच्या दिशेने. 100 सोनार की 1 लोहार की. बॉल गई मैदान के बाहर अजिंक्य पवार की. हो सुंदर बॉल. इथे कम बॅक करणारा बॉल. डॉट बॉल. येस, कमबॅक करायचं असेल ना सर तर याच भन्नाट वेगाची गरज होती. अजिंक्यला पूर्णपणे पेसने बीट केलंय आणि त्याला बीट तो स्वतः स्माइल करतोय. त्याला माहिती आहे की गोलंदाजाने या चेंडूसाठी एक्स्ट्रा एफर्ट्स दिलेत, त्याचा तो सन्मान आहे. 75 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा महत्वाचा बॉल या मॅच मधील. डॉट आला तर एक आव्हानात्मक धावसंख्या, डॉट नाही आला तरी सुद्धा आव्हानात्मक धावसंख्या. हो समोर ड्राइव्ह केलाय, फुल टॉस. फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीसाठी प्रयत्न चाली रचल्या गेल्यात आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावपलक पोहोचलाय. 77 बनवायच्या आहेत 78 धावा. सर आदित्यच्या मनात प्रश्न होता की डायरेक्ट हिट जर मारला असता तर फलंदाज बाद झाले असते, पण त्याला माहिती आहे की चुकी झाली तर नाही लागला तर अतिरिक्त अजून धावा जातील. थोडासा कंट्रोल. धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 77-78 धावांची गरज. पंचांना विनंती आहे, रवी सर आपली आठवण काढतायत. किरण सर टॉस साठी दोन्ही टीमला बोलवा प्लीज. येस, वेलकम बोथ दी कॅप्टन्स. एका बाजूला एनडी आणि पेशवाई 11 वाईट टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कराड फायटर. दोन्ही कॅप्टन आपण लगेच यायचंय. कराड फायटर राजू दादा, येस कॅप्टन या, किंवा संग्राम, येस संग्राम या कॅप्टन. तर दुसऱ्या बाजूला विशाल दादा, आपण लगेच कॅप्टन यायचंय. एनडी आणि पेशवाई वाईट टीम, विपक्ष कराड फायटर. वेलकम कॅप्टन. दादाला घेऊन या हवं तर दादाही कॅप्टनशिप राहू शकतो. कॅप्टन या. संग्राम दादा या कॅप्टन या, ते नंतर ठरवा तुम्ही. या कॅप्टन. सुमित दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेणार आहोत. खरं अर्थानं सुमित दादाची आपण पाहिले तर उपस्थिती पहिल्या दिवसापासून या आयोजनाचा एक घटक आहे, भाग आहे सुमित दादा. तो देखील आमच्या सोबत जोडला गेला आणि त्याच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस आम्ही करणार आहोत. संग्रामनं लकी कॅप आणली आहे आणि संग्रामची लकी कॅप आली आहे. KTPLलाही संग्राम या कॅपनं खेळला होता, फायनल जिंकला होता अभि दादा. आणि ही कॅप तेव्हा सगळ्यात मोठा विषय झाला होता की संग्रामनं जेव्हा जेव्हा कॅप मागवली आहे, कारण की काल संग्राम खेळत होता, काल कॅप नव्हती, आज त्यानं कॅप मागवली आणि लकी कॅप विथ संग्राम आज इन ऍक्शन असेल. वेलकम विशाल दादा. केला जाईल टॉस. पण टॉस करूयात. महत्वाचा टॉस यावेळी मात्र केला जातोय. सुमित दादा याचे शुभ हस्ते निहाल चॅम्पियन ट्रॉफी आणि अशोक दादा सबका असा टॉस आहे. कॉल कराड क्रिकेट असोसिएशन कराड, अशोक दादा सबका हा कॉल आहे. निहाल चॅम्पियन ट्रॉफी अर्थातच टॉस जिंकलेला आहे आणि संपूर्ण टीम आपण पाहिले तर आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला. इंडियन पेशवाई वाई या नावानं टीम खेळते आणि टॉस सेमीफायनल क्रमांक 2चा जिंकलाय. बॅटिंगसाठी जाऊ शकतोस? नाही, क्षेत्ररक्षण करू आम्ही. अनऑर्थोडॉक्स थोडासा निर्णय राहिलाय. काही विचारू शकतो, खास कारण काय राहू शकतं तुझं फिल्डिंग मध्ये? डोक्यामध्ये असं काय चाललंय की 12 वाजून गेलेत, बऱ्याच टीम टॉस जिंकल्या तर बॅटिंगसाठी जातात, पण तू असं काय वेगळा विचार करतो ॲज अ कॅप्टन, सांगू शकतोस?
जरा आता मुले कसे सुस्तावले जरा त्यांना जरा वॉर्मअप करायला लागेल ना थोडासा. हे खऱ्या अर्थानं बरोबर रिझन होतं, कारण की जशी बाद झाली तसा लंच ब्रेक झाला. सुस्तावलेल्या सगळ्या खेळाडूंना एक चांगला पुन्हा एकदा जोश यावा यासाठी फिल्डिंग घेतली. मात्र दुसऱ्या बाजूला माझ्यासोबत जोडला अर्थातच संग्राम. संग्राम, काय बोलतोस? टॉस जिंकला असतास तर तू बॅटिंगसाठी गेला असतास कदाचित. नाही, आम्ही पण फिल्डिंग घेतली असती, कारण पोरं पण आमची पण पोरं सुस्तावले आहेत, त्यामुळे आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. एका बाजूला संग्राम, कॅप बद्दल काय बोलशील? तुझे शूज नेहमी चर्चेमध्ये राहतात, कारण की आरोही स्पोर्ट्सचा तू ओनर आहेस आणि नेहमी आपण पाहिलं तर फॅन्सी मध्ये तू राहतोस. कॅप बद्दल काय बोलशील? कुछ तो गडबड येत याच्याबद्दल. कालच्या मॅच बद्दल काय बोलशील? काल संग्राम लावण रडला होता. मी मैदानामध्ये गेलो, संपूर्ण टीमचं हडल चालू होता, चर्चा चालू होते. संग्राम लावण एका बाजूला रडत होता आणि रोहित पाटील सांगत होता की संग्राम रडू नको. काय तो क्षण होता? नाही, ते आनंदाचे अश्रू होते, कारण असं वाटत नव्हतं ते आम्ही मॅच जिंकेल, पण बॉलरनी खूप सुंदर गोलंदाजी केली आणि आम्ही मॅच जिंकलो. ते येस, मॅच ती महत्वाची होती. संग्राम आपण पाहिलं तर आनंदामध्ये त्या कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर मैदानामध्ये उभा होता, रडत होता. रोहित पाटील आज इन ॲक्शन असेल का? नाही, आज त्यांची मीटिंग आहे, तो नाही आहे आज. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. ऑल दी बेस्ट. किरण सर, मॅच किती महत्वाची आहे बघितलं का? किरण सर, आपण नेहमी म्हणतो की फिल्डर जोशमध्ये असतात, दोन्ही टीम म्हणतात की आमची टीम सुस्तावलेली आहे, म्हणजे दोन सुस्तावलेल्या टीम मध्ये होणार बिग फाईट. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून शॉर्ट लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अगदी 30 या सर्कलच्या बाहेरचा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू बॉलपर्यंत पोहोचलेत आणि त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट. किरण सर, चांगली सुरुवात. सतीश देठे ऑन दी साईक. पाठीमागील मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला त्या खेळाडूने. मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. 30 धाबा बनवले होते त्या मॅच मध्ये. आणखीन एक खडे खडे हम खडे तो सरकार से बडे. ठोकलाय चौकार. वीरेंद्र सेहवागच्या शैलीमध्ये यस, नो फुटवर्क. सरळ चेंडू ज्या दिशेने आलाय त्याच दिशेने ऑफसाईडला देखील भिरकावून दिलाय आणि रन चेस मध्ये पहिला चेंडूवर 2 धावा, त्यानंतर येतो यस ज्या चौकाराची गरज आहे. सर, नेहमी असं म्हटलं तर पॉवर प्लेचे 12 चेंडू हे रन चेसचे समीकरण पूर्णपणे क्लिअर करून देतात. तोच पवित्रा राहिला आहे. पहिल्या 2 बॉलवरती 6 बनवलेले आहेत. अगदी आपण हात खोललेले पाहायला मिळालेत. हाताला बेड्या घालण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज, पण त्या बेड्याही आता इथे कामी येत नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 6 धाबा धावपलकावरती. 2 बॉलचा खेळ संपला. तिसरा बॉल. हो, इथे पायावर टाकलाय पंचाकडे. स्ट्रॉंग अपील आणि या ठिकाणी लेग बायची सिंगल. धोनचा खेळाडू अंपायर पर्यंत गेलाय. अंपायरला डोस देतो. अंपायर देऊन टाका. अंपायर म्हणतात पिछे मुड, नॉट आउट. अंपायर देखील तितकेच प्रोफेशनल आहेत, मी तेच सांगतोय. महेशजी चेंदवनकर सर अर्थात बुमरी हे 4 वर्ष डिंग डॉंग या टीम कडून खेळलेले आहेत आणि खरं ते रवीजी चेंदवनकर सर असतील अर्थात लारा सर जे आमच्या उजव्या हाताला बसलेत. SP11 या संघाच्या वतीने देखील बरेच वर्ष खेळलेत आणि सुबोधजी गडसे सर आमचे तिसरे अंपायर्स. फार मोठा एक्सपिरियन्स यांच्याकडे देखील आहे. खुला टाकलाय. पंचांचा इशारा. नो बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. आयुष्य असो अथवा क्रिकेट, नो बॉल आलाय. त्यानंतर सिंगल कंप्लीट केली. आयुष्य तत्वा असो अथवा क्रिकेट अथवा बँक बॅलन्स, बॅकअप महत्वाचा आहे. आणि आता तुम्हाला स्पर्धेतून पॅकअप करावं लागू शकतो. या ठिकाणी बॅकअप होता, सिंगल वाचली गेली आहे निश्चित. परंतु नो बॉल आलाय. जीवदान असेल, फ्री हिट असेल. थोडेसे नाराज त्या ठिकाणी कॅप्टन विशाल देखील आहेत. ते म्हणतात की काही गरज नाही. ओव्हरस्टेपिंग देखील बघायला मिळाली. मोमेंट महत्वाचा आहे आणि या मोमेंट यस इट्स अ फ्री हिट. सतीश देठे सर आता कुठेही फटका खेळू शकतात. मोठा फटका येईल का हे देखील बघावं लागेल. फ्री हिटचा बॉल. हो, ड्राइव्ह केलाय गॅप मध्ये. प्रचंड वेग बॉलने पकडलाय आणि बॉल निघून चाललाय जमिनीला. रात्री आग लावत सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. निश्चित निश्चित निश्चित. बॅटिंग 77 धावांची गरज. 13 आतापर्यंत आले. ज्या बॅटिंगची सुरुवात हवी होती शंभू 11 धावली टीमला, त्या प्रकारची सुरुवात झालेली आहे. विकास जाधव सर यांचा मालकी संघ थोडंसं आता
निश्चित स्वरूपात आरामात असेल, कारण धावसंख्या 13, 2 चेंडू पहिल्या ओव्हरचे अजूनही शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती. ग्रेट स्टार्ट, ग्रेट स्टार्ट. वारखीने बॅकफूट पंच, झटपट पटापट फटका आला या ठिकाणी. लाजवाब स्क्वेअर कट, चौकार. 17 धावा धावफलकावरती आहेत. सर 77 धावा करायच्या होत्या. असं वाटलं होतं की अमर बांबर सलामीला येऊ शकतो, पण तो का नाही आला? कारण कॅप्टन सतीश देठेची काबिलियत देखील तितकीच मोठी आहे. जर तो सलामीला येत नसेल, याचा अर्थ दोन्ही बॅटर्सच्या काबिलियतवर शक घेणं खरंच चुकीचं आहे. फटकाला टॉप क्वालिटी या फलंदाजाची ॲबिलिटी आहे आणि लाजवाब. 17 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक फ्लिक करण्याचा प्रयत्न पंचाकडे. पुन्हा एकदा लेग बिफोर विकेटसाठी या ठिकाणी अपील आणि पंच कळवत आहेत. या ठिकाणी लेग बायची सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर 1 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 18 धावा धावफलकावरती. निश्चित 18 धावा. अजूनही 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. जवळपास विचार जर केला तर 15ची सरासरी घ्यावी लागेल या मॅच मध्ये यायचं असेल तर. इतकं सोपं नाहीये. 1 षटक चांगलं जरी आलं ना सर, तर या धावा रनचेस करताना महागात पडू शकतात. प्रत्येक चेंडूवर अटॅक, प्रत्येक चेंडूवर आक्रमण, हे एकमात्र क्रिकेट शिल्लक असेल. टीम शंभू 11 धावली या संघाचं. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आता कोणाला बोलावलं जाईल, कोणाला गोलंदाजीच्या मार्कवरती आणलं जाईल, हे आपल्याला पाहायचं आहे. टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमच्या माध्यमातून अब्बू जाधव गोलंदाजी मार्कवरती आहेत. खरं तर पहिल्या षटकामध्ये सुरुवात ग्रेट झाली आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे. पण सर, किरण सर, क्रिकेट असो किंवा आयुष्य, सुरुवात कशी झाली हे पाहिलं जात नाही, शेवट कसा होतो हे पाहिलं जातं. 18 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचे 12 चेंडू. मी मगाशीच म्हटलं होतं की मोठा स्कोर चेस करायचा आहे. 12 चेंडू क्लिअर करेल की तुम्ही कशा प्रकारे रन चेस कराल. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये सतीश देठे यांची बॅट आता आग ओकायला सुरुवात केली. 6 चेंडू 14 वर आहेत आणि संदीप कदम फक्त 1च चेंडू खेळलेत. गोलंदाजी मार्कवर अभिजित जाधव. समोर कॅप्टन सतीश तयार. पहिला बॉल, दिशा दिली है बॉलला. लाइन से भटकेंगे तो पड़ेंगे मैदान के अंदर फटके. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल, पहिला चौकार. पहिलेच पूर्णपणे सेटअप तयार आहे या शॉटसाठी. मागच्याही ओव्हरमध्ये 3-4 हे फटके खेळण्यासाठी प्रयत्न केले. दुसऱ्याही षटकातील पहिल्या चेंडूवर तोच फटका. याचा अर्थ स्टंपच्या मागे फाईन लेग क्षेत्र डोळ्यामध्ये पूर्णपणे ताकदीने ठेवलेलं आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. फक्त वेगाचा वापर या ठिकाणी केलाय. म्हटलं जातं ना, ताकदीपेक्षा युक्तीचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय. मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. 22 धावा धावफलकावरती. दुसरा बॉल, कॅचची संभावना आहे. कॉलिंग थोडंसं चुकलंय. दोन्ही प्लेयर्सच्या मोबाईल मध्ये नेटवर्क कदाचित नसेल, त्यामुळे यांचं कॉलिंग फसलंय की काय. कॅच होता, पॉइंटच्या फिल्डरचा होता, पण दोघांमध्ये ताळमेळची कमी आणि जीवदान कोणाला देताय? ओ माय गॉड, अभिराज सर, सतीश देठे यांना दिलेलं जीवदान महागात पडेल. एक राजाला जीवदान दिलं, त्याने 27 धावा 10 चेंडूत केल्या. विनीतला जीवदान दिलं, त्याने 20 धावा केल्या. आता चुकी करता सतीशला देखील जीवदान येत आहे. संदीप शायकरेडला ड्राइव्ह केलाय समोरच्या बाजूला सरळ बाटने. फिल्डरचा आहे त्या ठिकाणी सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. खरं तर पाठीमागल्या बॉलचा कॅच ड्रॉप झाला, तिथे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झालाय. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंगल कंप्लीट करत असताना 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 24 धावा धावफलकावरती. समीकरण 21 ला 55 ची गरज. येस, एक डॉट बॉल जरी खेचले ना सर, तरी मॅच लांब जाऊ शकते, परंतु डॉट बॉल अजूनही आलेले नाहीयेत. याच प्रकारचं क्रिकेट अजूनही चालू आहे. हो, कमी गतीने लेग कटर बॉलचा वापर, परफेक्ट वापर. आता कोणावरतीही पोडायचं नाहीये मैदानाच्या आतमध्ये खापर. येस, बॅट्समनच्या माइंडसेटवर वार म्हटलं तरी चालेल. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक, त्यानंतर अनऑफर्ड बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स देखील बॉलरला त्या ठिकाणी मिळालाय आणि त्या एक्स्ट्रा बाउन्स मध्ये पूर्णपणे सतीश देठे बीट होत आहेत. 24 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. महत्वाचं इम्पॉर्टंट षटक टाकत असताना वेग दाखवला या बॉलवरती. बॉडी आतमध्ये थोडासा बॉल आणला गेलाय
आणि तोपर्यंत इथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल. धावा कशा आल्या महत्वाचं नाहीये, धाव आली हे खूप महत्वाचं आहे. सतीश देशचे यांच्या बॅटमधून फ्लिक शॉटवर जास्त भर दिला जातोय. थोडासा हाय रिस्कवर क्रिकेट खेळलं जात नाहीये. पण मला असं वाटतं की अमर बामरसचं येणं हे गरजेचं आहे. येता कदाचित जर उशीर झाला तर संघाला अमरचं येणं महागात पडेल. 24 धाबा धावपलकावरती आहेत. 25 धाबा. यस, 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा महत्वाचा बॉल. फटका सुंदर. वाघाची दहाड, फोडलाय पहाड, ठोकलाय फलंदाजाने या ठिकाणी बेधडक कडक षटकार. 31 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. काय बॅटिंग केली आहे सतीश देठे. व्हॉट अ शॉट. कॅच सोडली ना सर, मग तो कसा सोडेल? ह्याच प्रकारचं क्रिकेट तो देखील दाखवतोय. तुम्ही चुकी केलीत, ठीक आहे, मला जीवदान दिलं, परंतु आता मला देखील संघासाठी काहीतरी करणं आहे. आत्ता नाही तर 365 दिवस कदाचित वाट बघावी लागेल. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026. संदीपच्या बॅटमधून, माफ करा, संदीपच्या बॅटमधून फटका आला. यस, थोडीशी आता कानाफुसी चालू आहे. 2 बॅटर्स मध्ये पाणी घेऊन आलेत. हे पाणी नाहीये, हा फार मोठा कान मंत्र आहे. काय म्हणाल अभिराज सर, पाणीमध्ये काय मिक्स केलंय? जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाणी येतं ना तेव्हा तेव्हा मॅचची कहाणी बदलते. आता कहाणी बदलेल का हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. हा फक्त एक निमित्त होतं पाण्याचं, पण पाण्याच्या पाठीमागून भरपूर सारे मॅसेज पोहोचले असतील. कोणत्या गोलंदाजावरती वार करायचा आहे, कोणत्या गोलंदाजाला फोडायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला तोडायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला वार करायचा आहे, कोणत्या गोलंदाजावरती आक्रमण करायचं आहे आणि कोणत्या गोलंदाजाला जपून खेळायचं आहे, ही चर्चा झाली असेल मैदानाच्या आतमध्ये. पाणी आता बाहेर घेऊन चाललेत ते खेळाडू देखील आता पाणी पितात. फॉरेन्सिक लॅब मध्ये त्या पाण्याची टेस्टिंग केली जाईल. काय असेल त्या पाणीमध्ये? पाणी हा एक बहाणा आहे. कान मंत्र ड्रेसिंग रूम मध्ये आलाय. काय असेल ते समीकरण? यस, 2 षटके झालेत. पॉवर प्ले मध्ये आलेत. 31 धावा, 18 चेंडू, 47 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजा समोर असेल कॅप्टन सतीश देठे. 20 धावा 10 चेंडू मध्ये केलेत. 78चा पाठला करायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावपलकावरती आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती महत्वाच्या षटकामध्ये राजा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. राजा बनेल का या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं आहे. राजा गाडगे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि अपील उचलून धरली आहे. पंचांचं बोट आलं आकाशाकडे आणि पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये. सतीश देठे बॅक टू डगआउट. 17 चेंडू शिल्लक आहेत. अमर बामरस साठी परफेक्ट म्हटलं तरी चालेल, कारण 17 चेंडू 47 धावा. बऱ्याच वेळा पॉवर हाऊस बॅकअप असेल तर मॅचेस जिंकताना आपण बघितलेले आहेत. आणि आता तोच खेळाडू येतो या संघाचा. यस, आयकॉनिक खेळाडू, या संघाचा बॅकबोन म्हटलं तरी चालेल. पाठीचा कणा, दी परफेक्ट ऑलराऊंडर येतोय अमर बामरस. परिस्थिती अनुकूल आहे खरं तर. या ठिकाणी जर विचार केला, वेळेचा विचार केला तर अमर बामरस ज्या खेळासाठी ओळखला जातो त्या खेळाडूसाठी ही परिस्थिती आपण अनुकूल म्हणून म्हणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये अमरच्या हातामध्ये बॅट जर पाहिली तर फिनिशर आहे आणि फिनिशरचा ब्रँड आहे. आता इथे आपण पाहिलं तर तो मॅचला फिनिश करेल का हेही पाहायचं आहे. मॅच फसलेली आहे, परंतु अमरची जी क्षमता आहे त्यानुसार त्याच्या कॅपेबल हिटिंग मध्ये मॅच आहे. पण एक डॉट बॉल मॅच थोडीशी लांब घेऊन जाईल. गोलंदाज राजा निघतायत. अमर बामरस तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला लागतो कार्पेट. पहिली धाव घेतलीये, दुसरीसाठी प्रयत्न केलाय आणि 2 खेळाडूंच्या दरम्यान चांगली धावगती. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेनंतर 33 धावा धावपलकावरती. येस, 2 धावा आलेत. मोठा प्रहार खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर बॅटमधून येत नाहीये. ग्राउंड लगत फटका बघायला मिळाला, परंतु चांगली रनिंग देखील दोन्ही बॅटर्सच्या मध्ये बघायला मिळाली. मॅच रंगतदार आहे. 2-2 धावेने फिल्डिंग करणाऱ्या टीमला जास्त प्रभाव पडणार नाहीये. मोठे फटके आणावे लागतील. ओ हो, काय जबरदस्त गोलंदाजी. राजा यांची आतापर्यंतचे 3 चेंडू आवडले असतील तर टाळा होऊन जाऊ देत.
जेव्हा तो बॉल रिलीज करतोय ना तेव्हा त्याच्या मुखामधून एक आवाज येतोय, ग्रंटिंग साऊंड या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण जेव्हा जेव्हा गोलंदाज खांद्याचा वापर करतात ना तेव्हा तेव्हा गोलंदाजाच्या मुखामधून असा आवाज नेहमीच पाहायला मिळतो आणि तोच आवाज मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडेसे चेंडू बॅट पासून बाहेर देखील काढले जातात, बोटांवर नाचवलं जातं. आणखीन एक सुंदर बॉल, याही ठिकाणी डॉट बॉल कदाचित पंच म्हणत असतील. यस, वाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. यस, बॅटिंग बुलाती है असेल. बुलाती है मगर जाने का नहीं, शपल किया ही है तो वाईट देने का नहीं. पंचांची ही भूमिका कदाचित असेल या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये या ठिकाणी पंच चेक करतायत, महत्वाचा निर्णय असेल. पाहूयात डिसिजन काय असेल या मॅच मधील महत्वाचा डिसिजन असेल. वाईड आला तर अवांतरची एक आणि जर फेअर बॉल आला तर एकही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये आणि बॉलच्या संख्येमध्ये बदल होताना जरूर पाहायला मिळेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. महत्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंच चेक करतायत, ऑफिशियल्स आहेत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यस, इट्स फेअर डिलिव्हरी. तत्तीस धाबा धावपलकावरती आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, पंचाचे दोन्ही हात समांतर आहेत आणि धावा मिळतील अवांतर. 35 वरती धावपलक पोहोचताना पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक असेल. मॅच मध्ये राजा यांचं कौतुक आहे. 10 चेंडू मध्ये 27 धावा केल्यानंतर गोलंदाजी करत असताना राजा गाडगे यांच्या माध्यमातून 4 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्यात. टर्निंग पॉइंट असणारं षटक निश्चित स्वरूपात असेल. बादशी कड त्या ठिकाणी खेळाडू आणि झेल पकडलाय. माफ करा, 35 धावा आपण सांगितल्या होत्या, 34 होत्या त्या ठिकाणी. चूक आपण दुरुस्ती करतोय. ही कॅच आहे का मॅच आहे हे देखील म्हणावं लागेल. सर, अमर बामरस या मॅचचा मोठा खेळाडू होता. त्याची प्राइजलेस विकेट आहे. कॅच घेतली, प्रेशर कॅच. कौतुक असेल त्या खेळाडूचं. आणि यस, बॅक टू द पॅव्हिलियन. 4 चेंडू वैयक्तिक, 2 विनीतच्या माध्यमातून कॅच आणि ही मॅच निश्चित स्वरूपात असेल. जोपर्यंत सतीश देठे मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत सामना जर आपण पाहिलं तर अगदी आपण वाटलं होतं शंभू 11 धावली संघाच्या बाजूने झुकेल. पण जेव्हा सतीश देठे बाद झाला त्यानंतर अक्षरशः राजा गाडगेने जे 2-3 डॉट बॉल टाकले ते मॅच मध्ये खरं तर प्रेशर वाढवणारे बॉल ठरलेत या संपूर्ण मॅच मध्ये. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाचे संघमालक निलेश कोळसकर यांच्या मनात लाडू फुटला असेल की आता कदाचित फायनलचं तिकीट मंगळवारचा दिवस गाजवण्याची वेळ येते की काय. पण अजून मॅच फिनिश झालेली नाहीये. 20.31 ची सरासरी. अजूनही क्रिकेटचं समीकरण बनत आहे. मॅच बनेल, हिम्मत दाखवावी लागेल. ज्याच्याकडे आहेत किंमत, ज्याच्याकडे आहे हिम्मत त्यालाच आहे क्रिकेटमध्ये किंमत. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे कोणाकडे हिम्मत पाहायला मिळते, कोणाला मिळते या मॅच मध्ये किंमत. कारण बनवायचे आहेत 13 बॉल आणि 44 धावा. शेवटचा महत्वाचा बॉल. पुन्हा एकदा बॅटची कड. प्रयत्न केला गेला, एक धाव मिळाली आहे. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 35 धावांवरती 3 षटकांचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 43 धावा. येस, 43 धावेंची गरज. 12 चेंडू. समीकरण आता पूर्णपणे मॅच मधून थोडेसे लांब जात आहे. शंभू 11 धावली टीम. विकास जाधव सर यांचा संघ थोडासा बॅकफुटवर आहे. 12 चेंडू 43 आपण बऱ्याचसा चेस होताना बघितलेत. पण या सेमीफायनल 1 मध्ये तो कारनामा करावा लागेल. टीम 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 एनडी अँड पेशवाई Y11 आपला गेम प्लॅन सेट करून घ्या प्लीज. वेळ कमी आहे. त्यानंतर आपण देखील सज्ज राहायचंय. एनडी अँड पेशवाई Y11 टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय होता. आपणही थोडंसं सेट राहायचंय. थँक्यू.
12 बॉल आणि 43 धावांची अजूनही गरज. सामना या ठिकाणी जिंकण्यासाठी शंभू 11 धावली संघाला आणि षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीम कडून शैलू गोलंदाजी मार्क वरती. हो हो, इथे अप्रतिम बॉल, बॅटची टॉपेज आणि बॉल विकेट किपरच्या लेग स्लिप मध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी कल्पेश आणि त्याने अप्रतिम कॅच. पूर्णपणे बॅट्समॅनला सरप्राईज करणारी परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी चालेल. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या कधी चेंडू लागून गेला बॅट्समॅनला देखील समजलं नाही आणि पूर्णपणे म्हणतो की उघडा डोळे बघा नेट. वॉट अ बॉल, काय जबरदस्त आपल्या हाईटचा आणि प्रॉपर पेसचा वापर करताना अगदी कानाच्या लगत बाउन्सर, याला म्हणतात प्रॉपर बाउन्सर सर. किरण सर, आठवण झाली ती म्हणजे कुणाल पांड्याची, कारण तो गोलंदाज वाटलं की तो कटर अगदी पाहायला गेलं तर स्पिन गोलंदाजी करेल या ठिकाणी, फिरकीची जादू दाखवेल, पण त्याने ज्या पद्धतीने कुणाल पांड्या अलीकडच्या काळामध्ये फिरकी गोलंदाजी करण्यापेक्षा बाउन्सर बॉलचा जो वापर करतो ना, त्या बॉलचा वापर या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर हा लगेच दुसरा वार, बॉल होतोय मैदानाच्या बाहेर, फरार, धावा मिळतात 4. येतोय तो निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचा आणखीन एक चौकार. येस, 10 चेंडू 39 धावांची गरज. मॅच ऑन, प्रत्येक चेंडूवर अटॅक. इथून पुढे एकही डॉट बॉल चालणार नाही. याच प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. शंभू 11 धावली या टीमला मॅच मध्ये मजबूत पकडमध्ये आहेत ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. येस, 10 बॉल आणि 39 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. 39 झालेले आहेत आणि अजून 39 बनवायचे आहेत. अर्धा पल्ला पार झालाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा या मॅच मध्ये. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक शॉर्ट टर्म पुल, बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुल. आणखीन एक लाजवाब सिक्सर. मॅच सोडायला तयार नाहीये शंभू 11 धावली टीम. मॅच इतक्या सहजासहजी सोडणार नाहीयेत. मी मगाशीच म्हटले प्रत्येक चेंडूवर अटॅक. हा एकमात्र क्रिकेट शिल्लक आहे. जुना बॉल द्या प्लीज. मॅच बनेल, क्रिकेटचं समीकरण अजूनही आहे 9 चेंडू 33. जोपर्यंत क्रिकेटचं समीकरण बनेल तोपर्यंत लढण्याची जिद्द ठेवावीच लागेल शंभू 11 धावली या टीमला, कारण सवाल फायनलच्या तिकीटचा आहे. सवाल या मोठ्या टुर्नामेंट निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफीचा देखील आहे. ट्रॉफी घरी घेऊन जावी लागेल तर मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. स्ट्रॉंग झोन आहे बॅटिंग लाईनअप, त्या बॅटिंग लाईनअप नुसार पॉवर हाऊस दाखवावी लागेल. 9 चेंडू, कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इज ऑन. 33 धावांची गरज. हार दोन्ही संघ तोपर्यंत मानणार नाहीये जोपर्यंत फोटोला हार घातला जात नाहीये. 9 बॉल 33 धाबांची गरज. दोन्ही संघ हार तोपर्यंत मानणार नाहीये जोपर्यंत या मॅचचा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडणार नाहीये. आणखीन एक सुंदर बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक धाव या ठिकाणी मिळेल, अंतर कमी होईल. 32 धाबांची गरज. 46 धाबा धावपलकावरती. 9 बॉल 32, 3 महत्वाचे बॉल. समोर ड्राइव्ह केलाय, एक धाव मिळेल का त्या ठिकाणी? यस, मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 47 धाबांवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, अगदी लॅप शॉट. एक धाव मिळते त्या ठिकाणी आणि एका धावेनंतर धाव फलक पोहोचतोय 47. फटका 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 फसलाय आणि त्यानंतर दोन्ही खेळाडू सुद्धा या ठिकाणी फसलेत. 2 खेळाडूंच्या मधून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चौकार. बारा चेंडू मध्ये 43 गरज असताना आतापर्यंत चांगले धावा आलेत. 51 धाबा धावपलकावरती आहेत. 7 बॉल 27 महत्वाचा बॉल. सर 5 चेंडू 16 आलेत. 1 चेंडू शेवटचा शिल्लक. डॉट बॉल, महत्वाचा डॉट बॉल या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं गेलं तर 6 बॉल आणि 27 धाबांची गरज.
या चेंडूवर मोठा फटका आला असताना सर तर मजा आली असती, परंतु आता कदाचित डॉट बॉल मॅचला तितकंच लांब घेऊन जाणार आहे. यानंतर प्लीज एनडी एंड पेशवाई Y11 विनंती आहे की आपले जे गेम प्लॅन आहेत ते सेट करा. अभिराज पुकळे सर, मोठी मॅच आहे, पुढची देखील सेमीफायनल 2 आहे. किरण सरांनी दोन्ही टीमची थोडीशी गुफ्तगू केली होती. कॅप्टन्स म्हटले होते की आम्ही सुस्तावलोय. दुसऱ्या टीमचे कराड 11चे कॅप्टन देखील म्हटले की आम्ही सुस्तावलोय. म्हणजे दोन सुस्तावलेल्या टीम मध्ये मोठी सेमीफायनल. सर कराडचा जो कॅप्टन आहे ना, तो कॅप्टन नाहीये, तो कॅप्टन नाहीये, तर तो खरं तर मॅनेजर आहे. कारण संग्राम लावण चातुर आहे, चाणाक्ष आहे आणि जिद्दी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्यावरती जायचं नाही, कारण तो खरं तर डोक्याचा आणि युक्तीचा आणि शक्तीचा सगळ्याचा वापर एकाच ठिकाणी करतोय. कारण कराड हा जिद्दी संघ पाहायला मिळतोय. 6 बॉल 27ची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. पहिले 2 चेंडू 2 मोठे प्रहार जर आले तर मॅच बनेल, अन्यथा या मॅच मध्ये शंभू 11 धावली टीम जवळपास बॅकफुटवर आहे. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, बॉल हवेत, खेळाडू बॉलच्या खाली. आणि अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहूयात काय निर्णय पंचांचा आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. धावा पाहूयात. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. या 6 धाब्यानंतर धावफलक पुढे. 5 बॉल आणि अजून 21 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच. काय फटका खेळ आणि त्यानंतर हे लाजवाब प्रयत्न. अगदी आपण पाहू शकता tenniscricket.in टीमच्या माध्यमातून या ठिकाणी लाजवाब प्रेक्षेपण. 5 बॉल 31. ड्राइव्ह केलाय समोरच्या बाजूला. 2 खेळाडूंच्या मध्ये गॅप आहे, गॅप आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये दुरी आहे आणि पंचांची 4 धाबांची मिळते मंजुरी. 4 धाब्याने धावफलक पुढे. गेम ऑन, रन चेस ऑन. शंभू 11 धावली टीम हार मानायला तयार नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये सर लॉंग ऑफच्या मध्ये जर अशा प्रकारे ग्राउंड शॉट जात असेल ना, तर बॅट्समनच्या ताकदीचा अंदाज लावायची गरज नाहीये. कुठे जाऊ नका. 4 चेंडू, गेम ऑन, रन चेस ऑन, 17 धावांची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. फटका फसलाय, बॉल हवेत, कॅचची संधी आणि मॅच इथे आता अगदी पाहिलं गेलं तर दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही झुकलेली आहे. कारण 3 बॉल 17 धावा अजूनही या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. सतरा धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी या मॅच मध्ये. 61 धावा, 61 धावा धावफलकावरती. ड्राइव्ह केलाय समोरच्या बाजूला. 1 धाव मिळते त्या ठिकाणी. एका धाब्यानंतर धावफलक पोहोचतोय 62. निश्चित आता एक औपचारिकता म्हटलं तरी चालेल. व्हाईट बॉल नो बॉल नाही टाकायचं. लॉंग ऑनचा फिल्डर तेच सांगतोय की कुठल्याही प्रकारची गडबड करू नका. नो बॉल व्हाईट बॉल फेकायचे नाहीयेत. आणि प्रेझन्स ऑफ माइंड बघा सर, पूर्णपणे बाउंड्री लाईनवर एक फिल्डर स्टंपच्या मागे तैनात केलाय. जर व्हाईट बॉल दोन्ही फिल्डर्स जर व्हाईट बॉल नो बॉल फेकला ना, तर ते प्रोटेक्शन कव्हर करण्यासाठी पुढचे काढले आणि मागे टाकले आणि दोन्ही खेळाडू मागे आहेत. त्याचं कारण आहे की व्हाईट बॉल फेकल्यानंतर ते बॉल बाउंड्री जाऊ नयेत, त्यासाठी ते प्रोटेक्शन आहे. आणि याला म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड. डोक्यावर बर्फ टेकून यस, हे षडयंत्र रचलं गेलंय आणि षडयंत्र रचत असताना त्यामध्ये कुठेतरी यशही मिळाले पहिल्या बॉलवरती. शेवटचा बॉल, सामना झाला या ठिकाणी फिनिश. आणि ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ पोहोचलाय अंतिम दिवसामध्ये, अर्थातच मेगा फायनल मध्ये. येस, जोपर्यंत सेकंड सेमी फायनल सुरू होईल या ठिकाणी थोडासा बदल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील केला जाईल. आणि मी आमंत्रित करतोय लव जाधव सर, प्लीज कम. माईकचा दाबा आपण घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच
राजा ठरतोय. प्लीज कम. 10 चेंडू 27, एक विकेट देखील त्यांनी घेतली आणि ठरतायत मॅन ऑफ द मॅच. थँक्यू.